कधीकधी आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा सगळं काही अंधारासारखं वाटतं. तुम्ही प्रयत्न करता पण अपयश तुमच्या मागेच उभं असतं. तुम्ही स्वप्न पाहता पण लोक तुमच्यावर हसतात. आणि मग मनात एक विचार येतो, मी खरंच काही करू शकतो का? मित्रांनो, आज मी तुम्हाला एका साध्या मुलाची गोष्ट सांगणार आहे. तो मुलगा खूप गरीब घरात जन्माला आला होता. त्याचं घर लहान होतं, पैसे कमी होते आणि स्वप्न खूप मोठी होती. लोक त्याला म्हणायचे, तुझ्याकडून काही होणार नाही, तू साधाच राहणार, मोठी स्वप्न बघू नकोस. पण त्या मुलाने एक निर्णय घेतला. लोक काय म्हणतात ते ऐकायचं नाही. त्याला माहीत होतं, जर मी आज हार मानली तर माझं आयुष्य इथेच थांबेल. तो रोज मेहनत करायचा, सकाळपासून रात्रीपर्यंत. कधीकधी त्याला अपमान सहन करावा लागायचा. कधी लोकांनी त्याला कमी लेखलं, कधी मित्रांनी साथ सोडली, कधीकधी तो रात्री एकटाच बसून रडायचा. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा उठायचा, कारण त्याला माहीत होतं, स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुःख सहन करावं लागतं. मित्रांनो, यशस्वी लोक जन्माला येत नाहीत, ते तयार होतात संघर्षातून, अपयशातून आणि हार न मानण्याच्या जिद्दीमधून. तुम्ही एखादं झाड बघितलंय का? जेव्हा ते लहान असतं तेव्हा वारा त्याला वाकवतं, पाऊस त्याला झोडपतं, वादळ त्याला तोडण्याचा प्रयत्न करतं. पण ते झाड हार मानत नाही, ते उभं राहतं, ते वाढत राहतं आणि एक दिवस तेच झाड मोठं बनतं. तसंच आयुष्य आहे. आज तुम्हाला लोक कमी समजत असतील, आज तुमच्याकडे पैसे नसतील, आज कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल, पण जर तुम्ही मेहनत थांबवली नाही तर एक दिवस जग तुमच्याकडे बघेल. तो मुलगा ज्याच्यावर सगळे हसायचे एक दिवस यशस्वी झाला. लोक ज्याला म्हणायचे तुझ्याकडून काही होणार नाही, तेच लोक आज म्हणतात आम्हाला तुझा अभिमान आहे. मित्रांनो, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील की नाही हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का? कारण जगातल्या प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्या विश्वासाने झाली आहे. कधीकधी आयुष्य तुम्हाला खाली पाडेल, कधीकधी परिस्थिती तुमच्या विरुद्ध जाईल, कधीकधी तुम्हाला वाटेल बस आता खूप झालं. पण त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही आज हार मानली तर तुमचं स्वप्न कायमचं संपेल. पण जर तुम्ही पुन्हा उभे राहिलात तर कदाचित उद्या तुमचं आयुष्य बदलू शकतं. म्हणून लोक काय म्हणतात ते विसरा, तुमचं लक्ष्य आठवा, तुमचं स्वप्न आठवा. कारण स्वप्न बघणारे खूप असतात, पण त्यासाठी रक्त घाम गाळणारे खूप कमी असतात. आज तुम्ही मेहनत करा, आज तुम्ही संघर्ष करा, आज तुम्ही अपयश सहन करा. कारण उद्या जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा हीच कथा लोकांना प्रेरणा देईल. मित्रांनो, तुम्ही गरीब असाल तरी चालेल, लोक तुमच्यावर हसत असतील तरी चालेल, लोकांनी तुम्हाला कमी समजलं तरी चालेल, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही थांबू नका. कारण यश त्या लोकांनाच मिळतं जे कितीही वेळा पडले तरी पुन्हा उभे राहतात. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, कितीही अडचणी आल्या, कितीही अपयश आलं तरीही मी हार मानणार नाही. कारण एक दिवस येईल